हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा. तुम्हा सर्वांचे सुवर्णाज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मिश्र डाळींचे सांडगे कशा प्रकारे बनवणार आहोत याची रेसिपी पाहणार आहोत. काही भागामध्ये याला सांडगे बोलतात, तर काही भागामध्ये याला वडे देखील म्हणतात. तर आजचे हे आपण वडे बनवण्यासाठी आपल्याला डाळी भिजत घालण्याची आवश्यकता नाही. तर हे वडे कशा प्रकारे बनवणार आहोत, त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि हे वडे आपल्याला अगदी वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करायचे आहे, हे सर्व मी टिप्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण आता रेसिपी पाहूया. मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये मटकीची डाळ घेतलेली आहे. त्याऐवजी तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता. मटकीच्या डाळीऐवजी तुम्ही चण्याची डाळ देखील जास्त घेऊ शकता. तर इथे मी चण्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात, त्यामुळे इथे मी मटकीच्या डाळीचे प्रमाण जास्त घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे देखील प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता या सर्व डाळी मी स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे. इथे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि सुरुवातीला मी मटकीची डाळ पुसून घेणार आहे. आता मटकीची डाळ पुसल्यानंतर इथे मी चण्याची डाळ देखील अशाच प्रकारे पुसून घेणार आहे. त्यानंतर मी मुगाची डाळ देखील अशाच प्रकारे पुसून घेणार आहे. आता या सर्व डाळी मी स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत. आता या डाळी मी मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी अर्धी वाटी धने टाकून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी मटकीची डाळ, मुगाची डाळ, त्याचबरोबर चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर मी धने आणि जिरं देखील टाकून घेतलेलं आहे. धने जिरे टाकून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर अगदी छान येतो. आता या सर्व डाळी मी चक्कीमधून बारीक करून आणणार आहे. या सर्व डाळी आपल्याला चक्कीमधून बारीक करून आणताना त्याचे पीठ एकदम बारीक न करता थोडेसे मोठा रवा असतो त्याप्रमाणे ठेवायचे आहे. त्यामुळे आपले सांडगे अगदी खुसखुशीत होतात. जर आपण पीठ एकदम बारीक करून आणलं तर आपले सांडगे हे कडक होऊ शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक जेव्हाही आपण पीठ दळण्यासाठी देणार त्यावेळेस आपल्याला हे पीठ थोडेसे रवाळ ठेवायचे आहे. अगदी ज्याप्रमाणे आपला जाडा रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ दळून आणायचे आहे. त्यामुळे आपले सांडगे अगदी खुसखुशीत होतात. त्यानंतर बघा इथे मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर हिंग घेतलेला आहे 1 चमचा. त्याचबरोबर ओवा घेतलेला आहे 1 चमचा. हळद घेतलेली आहे 1 चमचा. 2 चमचे धना पावडर घेतलेले आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी 2 चमचे इथे लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथीमुळे आपल्या सांडग्यांची टेस्ट अगदी दुप्पट होते. खूप ते छान लागतात सांडगे. त्याचबरोबर हेल्दी देखील आपले सांडगे होतात. त्यानंतर इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे. इथे मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे. लसणामुळे आपल्या सांडग्यांना खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा देखील मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर मी 1 चमचा जिरं देखील मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे. आपण सुरुवातीला दळून आणताना देखील जिरं घेतलेलं होतं, त्यामुळे आता इथे मी जास्त जिरं घेतलेलं नाही आहे. आता हे सर्व थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेणार आहे. आपलं हे बघा छान असं वाटून झालेलं आहे. आता मी हे जे पीठ दळून आणलं आहे त्यामध्ये लाल तिखट, मीठ, धना पावडर, हळद, हिंग हे सर्व टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथी हातावरती अशा प्रकारे मॅश करणार आहे. त्यानंतर मी कसुरी मेथी टाकणार आहे. त्यामुळे कसुरी मेथीचा छान असा फ्लेवर आपल्या सांडग्यांना येतो. त्यानंतर इथे मी लसूण, जिरा आणि ओव्याची पेस्ट देखील टाकून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील टाकून घेणार आहे. हे सर्व डाळी आणि हे सर्व मिरची पावडर वगैरे आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यामुळे हे सर्व आपल्या पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि अगदी एकसारखेपणा पिठाला येतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी हळूहळू प्रमाणामध्ये पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकताना आपल्याला एकदम पाणी टाकायचे नाही, तर आपल्याला कमी प्रमाणात आणि सावकाश पाणी टाकायचे, नाही तर आपले पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ झाले तर त्याचे सांडगे व्यवस्थित तोडता येत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी सावकाश आणि योग्य प्रमाणामध्येच पाणी टाकून पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे.
या सर्व पिठासाठी ना मला इथे 1 तांब्या पाणी लागलेलं आहे. त्याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त देखील होऊ शकते, पण आपल्याला पीठ जास्त पातळ करून घ्यायचे नाही. त्यानंतर बघा अशा प्रकारे इथे मी ना गोळा करून घेतलेला आहे. अगदी योग्य प्रमाणामध्ये आपला इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि अगदी घट्ट देखील नाही आणि पातळ देखील नाही. अशा प्रकारे इथे मी ना गोळा करून घेतलेला आहे. अगदी घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही. अशा प्रकारचा इथे मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एका कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि तो रुमाल अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आणि हा रुमाल आपण या पिठाच्या गोळ्यावरती टाकणार आहोत, त्यामुळे आपले पीठ न किरवजत नाही. त्यानंतर हे पीठ मी 1 तासभरासाठी अशाच प्रकारे भिजत ठेवणार आहे. त्यामुळे आपले पीठ छान असे फुगते देखील आणि छान आपल्याला सांडगे तोडता येतात. आता 1 तासभर मी छान असं पीठ भिजू दिलेलं आहे. त्यानंतर बघा आता मी ना सांडगे तोडताना इथे मी अंगठा आणि मधल्या 3 बोटांचा वापर करून सांडगे तोडून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी ना अंगठ्याच्या साहाय्याने सर्व सांडगे तोडून घेत आहेत. हे सर्व सांडगे आपल्याला अगदी नाजूक नाजूक तोडून घ्यायचे आहेत. खूप जर मोठे सांडगे केले ना तर सांडग्यांना ना बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे आपल्याला अगदी नाजूक बारीक सांडगे तोडून घ्यायचे आहेत. आणि सांडगे तोडताना आपल्याला ना सांडगे तोडण्याच्या अगोदर हाताला तेल लावून घ्यायचे आहे, नाहीतर हाताची आग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचे आहे. इथे माझे सर्व सांडगे तोडून झालेले आहेत. अगदी नाजूक नाजूक सांडगे ते छान असे तोडलेले आहेत. हे सर्व सांडगे तोडण्यासाठी मला 2 ते 3 तास लागलेले आहेत. आता हे सर्व सांडगे मी 2 दिवस किंवा 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. कडकडीत उन्हामध्ये सांडगे वाळल्यामुळे ना सांडगे अगदी कडक होतात आणि सांडग्यांना अगदी वर्षभर देखील बुरशी लागत नाही. त्यामुळे इथे मी छान असे कडकडीत उन्हामध्ये सांडगे वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सांडगे आपल्याला हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायचे आहेत. चला तर पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.